नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. आई वडिलांची सेवा करण्यावर देवाची कृपा नक्कीच होते, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आई वडिलांची सेवा का करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे. या जगात देव दिसत नाही, पण देवाचे रूप कोणते असेल तर ते आई वडील आहेत. आपल्या मनापासून ते मोठे होईपर्यंत जे प्रेम, त्याग आणि कष्ट आई वडील आपल्या मुलांसाठी घेतात त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत आई वडिलांना देवासमान मानले गेले आहे. जो मनुष्य आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करतो त्याच्यावर देवाची विशेष कृपा कायम राहते. देव त्याला काहीही कमी पडू देत नाही. त्यांच्या जीवनातील संकटे कमी होतात, घरात सुख शांती नांदते आणि आयुष्यात प्रगतीचे मार्ग उघडतात. आई वडील म्हणजे जिवंत देव. आपण मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो, आरती करतो, पण घरात असलेल्या आई वडिलांचा आदर विसरतो. अनेक लोक बाहेर सर्वांना चांगले वागतात, पण स्वतःच्या आई वडिलांशी कठोरपणे बोलतात. लक्षात ठेवा, ज्या घरात आई वडिलांचा अपमान होतो त्या घरात कधीच सुख टिकत नाही. देवाची कृपा त्या घरात कधीच राहत नाही, लक्ष्मी टिकत नाही. पण ज्या घरात वडिलांचा प्रेम, आदर आणि सन्मान दिला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देव स्वतः त्या घरात वास करतो. आईच्या आशीर्वादाची शक्ती आहे. आई ही मुलाच्या आयुष्यातील पहिली गुरु असते. ती स्वतः दुःख सहन करून मुलांना आनंद देते, स्वतः उपास राहते, मुलांना जेवण देते, आजारी असलं की मुलांची काळजी घेते. आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर देवाचा आशीर्वाद नक्कीच आपल्यावर असतो. आईच्या आशीर्वादात खूप मोठी शक्ती असते. ज्या मुलावर आई आनंदी असते त्या जीवनात यश मिळते. अनेक वेळा मेहनतीपेक्षा आईचे आशीर्वाद जास्त काम करतात. म्हणून दररोज सकाळी आईचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. हे केल्याने मन शांत राहते, दिवस चांगला जातो, मन प्रसन्न राहते. वडिलांचा त्याग कधी विसरू नका. वडील अनेक वेळा स्वतःच्या इच्छा मारून मुलाचे भविष्य घडवतात. मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून ते दिवस रात्र मेहनत करतात. नोकरी नसेल तर मोलमजुरी करून मुलांना शिकवतात. स्वतः जुने कपडे घालतील पण मुलांसाठी नवीन वस्तू आणतील. स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून मुलांचे स्वप्न पूर्ण करतात. मुलाच्या चेहऱ्यावर दुःख दिसेल तर अस्वस्थ होतील. अनेक मुलांना वडिलांचे प्रेम कठोर वाटते, पण त्या कठोरपणामागे फक्त मुलाचे चांगले भविष्य लपलेले असते. देवाची कृपा कशी मिळते? जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याच्यावर देव प्रसन्न होतो. सेवा म्हणजे फक्त पैसे नाही, सेवा म्हणजे प्रेमाने बोलणे, त्याची काळजी घेणे, त्यांना वेळ देणे, त्यांच्या भावना समजून घेणे, आजारपणात साथ देणे, वृद्ध काळात आधार बनणे. हे करणारा माणूस खऱ्या अर्थाने पुण्य कमावतो. श्रावणबाळाची कथा आहे बघा, मी तुम्हाला सांगते. भारतीय संस्कृतीत श्रवणबाळाचे उदाहरण खूप मोठे मानले जाते. श्रवणबाळ आपल्या अंध आई वडिलांची खूप सेवा करत होता. त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी त्याने स्वतःच्या खांद्यावर दोन्ही पालख्या घेतल्या. तो आपल्या आई वडिलांना देव मानत होता. त्यांच्या सेवेमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा म्हणजे सर्वात मोठी पूजा आहे. आजच्या काळातील सत्य, आज अनेक लोक मोठे झाल्यावर आई वडिलांना विसरतात. काही जण वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे पाहून मन दुखावते, कारण ज्यांनी आयुष्यभर आपल्या मुलासाठी कष्ट केले त्यांना शेवटी एकटेपणा मिळतो. लक्षात ठेवा, पैसा, संपत्ती आणि यश पुन्हा मिळू शकते, पण आई वडील पुन्हा मिळत नाहीत. आई वडिलांना काय हवे असते तर आई वडिलांना महागड्या वस्तू नको असतात. त्यांना पैसा, फक्त मुलांचे प्रेम, आदर हवा असतो. दोन प्रेमाचे शब्द, थोडा वेळ, त्यांच्या तब्येतीची काळजी, त्यांच्या मनाचा आदर, एवढ्याने ते आनंदी होतात. आई वडिलांचा अपमान केल्याचे परिणाम शास्त्रामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती आई वडिलांचा अपमान करतो त्या जीवनात अनेक अडचणी येतात. घरात भांडणे वाढतात, मानसिक शांती नष्ट होते, कामामध्ये अडथळे येतात, नातेसंबंध खराब होतात, देवाची कृपा कमी होते. म्हणून कधीही रागात आई वडिलांना दुखवणारे शब्द बोलू नका. वृद्ध काळात त्यांना आधार द्या. लहानपणी आपण चालू शकत नव्हतो तेव्हा वडिलांनी आपल्याला हात धरून चालायला शिकवले. आज ते वृद्ध झाले असतील तर त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. त्यांच्या औषधाची काळजी घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना एकटे वाटू देऊ नका. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याला सांभाळले त्याचप्रमाणे आपणही त्यांची सेवा केली पाहिजे. देव कुठे प्रसन्न होतो तर देव मोठ्या मंदिरात किंवा महागड्या पूजेमध्ये प्रसन्न होत असे नाही. देव त्या व्यक्तीवर
जास्त प्रसन्न होतो, जो आपल्या आईवडिलांना आनंद देतो. एका बाजूला 1000 दिवे लावून पूजा केली आणि दुसऱ्या बाजूला आईवडिलांचे मन दुखवले तर त्या पूजेचे काहीच महत्त्व नाही. सकाळी आईवडिलांचा नमस्कार करा, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करा, त्यांना रागाने बोलू नका, त्यांना अनुभवाचा आदर करा, त्यांचा वाढदिवस किंवा विशेष दिवशी आनंद द्या. आईवडिलांच्या आशीर्वादाने जीवन बदलते. अनेक यशस्वी लोक सांगतात की त्यांच्या यशामागे आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. आईवडिलांचे मनापासून मिळालेले आशीर्वाद जीवनातील संकटापासून संरक्षण करतात. अशा व्यक्तींच्या मार्गात कधीही अडथळे आले तरी देव त्याला योग्य दिशा दाखवतो. आई-वडील हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे. ज्यांनी सेवा करणे म्हणजे देवाची सेवा करणे होय. आई-वडिलांची सेवा नाही की देवाची सेवा कराल काहीही फायदा नाही. जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा आदर करतो, त्यांची सेवा करतो, त्यांना आनंद देतो, त्यांच्या जीवनावर देवाची विशेष कृपा कायम राहते. आजपासून एक संकल्प करा, मी माझ्या आईवडिलांना कधीही अपमान करणार नाही, त्यांची मनापासून सेवा करेन, कारण आईवडिलांच्या चरणात खरा स्वर्ग असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.